मान्सून अखेर महाराष्ट्रामध्ये एंट्री घेतली आहे, पण ही एंट्री अजून मर्यादित असल्याचं दिसतंय। दक्षिण कोकणामध्ये दाखल झालेल्या मान्सूनची उर्वरित महाराष्ट्रातील वाटचाल मात्र मंदावली आहे। अशा स्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हवामान खात्यानं शेतकऱ्यांना पुन्हा एकदा महत्त्वाचं आवाहन केलंय। ते आवाहन नेमकं काय आहे आणि मान्सूनच्या प्रगतीचं नेमकं चित्र काय आहे, पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। मान्सूननं महाराष्ट्रात वर्दी दिली। 6 जूनला मान्सूननं महाराष्ट्रात अधिकृत प्रवेश केलाय। मात्र सध्या मान्सून दक्षिण कोकण आणि गोव्यापर्यंतच सीमित राहिलाय। सिंधुदुर्ग रत्नागिरीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असली तरी उर्वरित राज्यात जोरदार पावसासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे। हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यभरातील मान्सूनची प्रगती सध्या मंदावली आहे। अरबी समुद्रातील वाऱ्यांची कमी तीव्रता आणि काही अडथळ्यांमुळे मान्सून पुढे सरकायला उशीर होतोय। मान्सूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी लागेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। अल निनोचं वर्ष आहे। ॲव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे। आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी ॲडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये। प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू आहे। यंदा एल निनोचा प्रभाव असल्यानं देशभरात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली आहे। म्हणूनच मान्सूनचा सुरुवातीचा टप्पा कमकुवत आणि अस्थिर दिसतोय। आपल्याला थोडं काय करायचं की यावर्षी मान्सूनचं आगमन झाल्यानंतर आता जे पेरणीसाठी जे योग्य पाणी लागते त्याच्यामध्ये आपण दरवर्षी सांगतो की 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये। तर आपल्याला साधारणतः चांगल्या पावसाची आवश्यकता काय, आता सध्या पाहताय की रखरखत ऊन आहे। सध्या जमिनीमध्ये तुमचं असं पाऊस झालेला नाही की जे जमीन पूर्णपणे त्याची गरमी कमी करेल आणि जे पिकाला बियाला पोषक असं असेल वातावरण जमिनीच्या मध्ये तयार नाहीये। त्यामुळे आपल्याला थोडा एक साधारणतः 75 ते 100 मिलीमीटरचा जो पाऊस आपण नेहमी सांगतो शास्त्रीय दृष्टिकोनातून, तो पाऊस झाल्याशिवाय आपल्याला पेरणी करायची नाही। कोकण आणि मुंबई 10 ते 12 जून दरम्यान मुंबई आणि कोकणात पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता। मध्य महाराष्ट्र, पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रात 14 ते 15 जून पर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता। विदर्भ आणि मराठवाडा 20 जूनच्या आसपास मान्सून पोहोचण्याचा अंदाज। एकंदरीत काय तर मान्सून आलाय, मात्र अजून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही। म्हणूनच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता चांगल्या पावसाची आणि जमिनीत चांगली ओल तयार होण्याची वाट पाहणं गरजेचं आहे। नाहीतर आताची घाई पुढे मात्र नुकसानकारक ठरू शकते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।